हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर स्वाती परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते. आपण बघणार आहोत पदार्थ विज्ञान BMS फर्स्ट इयरमधील वैशेषिक दर्शन. वैशेषिक दर्शनाची स्थापना डॉक्टर राधाकृष्ण यांच्या मते इसवी सन पूर्व 600 ते 500 या काळामध्ये झाली आहे. तसंच महर्षी कृणात यांनी हे दर्शन स्थापित केले आहे. यामध्ये 10 अध्याय असून त्यात 370 सूत्र आहेत. आचार्य कणाद यांनी सृष्टी उत्पत्ती उपक्रमकरिता 9 मूळ कारणद्रव्याची संकल्पना मांडली आहे. तसंच या 9 कारणद्रव्याच्या संयोगातून निर्माण होणाऱ्या कारणद्रव्याचे अजून एक 3 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये आहे शरीर संज्ञक, इंद्रिय संज्ञक, विषय संज्ञक. तसेच बाकीचे कारणद्रव्याचे वर्णन षट पदार्थ यात केलेच आहे आपण. म्हणजेच भाव पदार्थ हे 6 प्रकारचे आहेत. त्याच्यामध्ये द्रव्य, ज्यांच्या आश्रयाने गुण व कर्म राहतात ते द्रव्य. गुण, द्रव्याच्या आश्रयाने राहणाऱ्या विशिष्ट पदार्थास गुण आपण म्हणतो. कणादांनी 17 गुण वर्णन केले तर प्रशस्त पदांनी 24 गुण आणि आयुर्वेदामध्ये 41 गुण वर्णन आहे. MCQसाठी हे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. तसेच कर्म, द्रव्याच्या आश्रयाने राहणारा पदार्थ कर्म हे 5 आहेत. त्याच्यामध्ये उत्क्षेपण, अपक्षेपण, आकुंचन, प्रसरण आणि गमन. सामान्यामध्ये 2 प्रकारचे आढळणारी सामान्यता, पर आणि अपर. त्यामध्येच परात्पत्वता. विशेष, सामान्य विपरीत द्रव्याद्वारे प्राप्त इंद्रिय ज्ञान भिन्न स्वरूपाचे असेल तर त्यास विशेष असे म्हणतो. समवाय, कोणत्याही 2 द्रव्यामधील संबंध जर अतूट असतील तर त्यास समवाय संबंध म्हणतात. हेच आपले 6 कारणद्रव्य, षट पदार्थ. तर त्यामध्ये नंतर येणारे अभाव पदार्थ, भाव आणि अभाव. त्यामध्ये अभावमध्ये विषयाची प्राप्ती न होणे म्हणजेच अभाव. त्याच्याबद्दल माहिती न मिळणे किंवा संपूर्ण ज्ञान न मिळणे, ह्यालाच अभाव पदार्थ आपण असे संबोधितो. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. संसर्ग भाव, 2 वस्तूमधील आढळणाऱ्या संबंधाचा अभाव. त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. प्राक प्रभाव, प्रसंध भाव, साभाव, अत्यंत भाव. याच्यामध्ये म्हणजे प्राक प्रभाव म्हणजे काळाच्या पूर्वी कारणात असणारा कार्याचा अभाव. तसेच प्रध्वसंभाव, कार्याचा नाश झाल्यावर त्याचा होणारा अभाव. अत्यंत भाव, सर्व काळात आढळणाऱ्या अभावास अत्यंत भाव असे म्हणतात. त्याच्यामध्ये सेकंड पार्टमध्ये अन्योन्य भाव, एका वस्तूची दुसऱ्या वस्तूशी असणारी भिन्नता. यामध्ये मेन कारणद्रव्य तुम्हाला MCQसाठी विचारले जाऊ शकतात की कारणद्रव्य कुठले आहेत. तर त्याच्यामध्ये आपले 9 कारणद्रव्य आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, काल, दिशा, आत्मा आणि लास्ट वन मन. त्यानंतर आपण बघणार आहोत न्यायदर्शन. न्यायदर्शनमध्ये फक्त MCQसाठी टॉपिक येऊ शकतो. मोस्टली त्याच्यामध्ये इसवी सन, जसं की न्यायदर्शन हे संस्थापक याचे अक्षपाद गौतम आहेत, ऋषी. तसंच त्यांचा तेवढा कालावधी हा इसवी सन पूर्व 300 वर्ष एवढा मानलेला असून त्यामध्ये मूल ग्रंथ हा न्यायसूत्र आहे. त्याच्यावरती टीका ज्या झालेल्या ते वाचस्पतीकृत तात्पर्य टीका, वात्सायनकृत भाष्य, उद्योजककृत वर्तिक इत्यादी टीका प्रसिद्ध आहे. याच्यामध्ये निरुक्ती म्हणजेच नियते अनेन इति न्याय, निष्कर्षाप्रत नेण्याचे साधन म्हणजेच न्यायदर्शन आहे. आणि याच्यामध्ये न्यायदर्शन पदार्थाचे एकूण 16 प्रकारचे वर्णन केलेले आहे. तर हे MCQसाठी क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात तुम्हाला. चला आपण नेक्स्ट पार्ट हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू फ्रेंड्स.